रुपेंद्र सिंह नागोद कधी काळी मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यावर राज्य करणाऱ्या नागोद राजघराण्याचे वंशज. रुबाब अगदी राजासारखा. लोक त्यांना बाबा राजा म्हणून ओळखतात. जितका रुबाब तेवढीच दहशत सुद्धा. काका नागेंद्र सिंह 35 वर्षांपासून आमदार, त्यामुळे नावावर गुन्हे असले तरी बाबा राजा बिंदास्त असायचे. पण शनिवारी याच बाबा राजांचा बनियन फाटेपर्यंत मार खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेचं लोकेशन बाबा राजांच्या कुटुंबाची पारंपरिक गडी होती. 3-4 जण मिळून त्यांना मारत होते. पलीकडच्या बाजूला मारो मारो असं म्हणणारी एक महिला उभी होती. हे सुरू असतानाच व्हिडिओत गोळ्या झाडण्याचा आवाज आला आणि व्हिडिओ बंद झाला. 13 जूनला मध्य प्रदेशच्या राजघराण्यात झालेल्या गोळीबाराच्या बातम्या आल्या. हा गोळीबार 2 पुरुषांमध्ये नाही तर 2 महिलांमध्ये झाला होता. बाबा राजांनी आपल्या बायकोला रूम मधून बाहेर ढकललं. तेवढ्यात त्यांची गर्लफ्रेंड सुनीता परिहारने गोळीबार केला. थोड्या नाही 9 राऊंड फायर केल्या. पण रूम मध्ये 2 महिला, एक बैठक, राजालाच मारहाण आणि राणी जखमी. मध्य प्रदेशच्या परसमनिया गडीमध्ये नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. मध्य प्रदेशचा सतना जिल्हा गेल्या कित्येक वर्षांपासून इथं नागोद राजघराण्याचं राज्य होतं. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर नागोदचे राजे नामधारी बनले. पण हेच राजे नंतर आमदार खासदार म्हणून इथं सत्ता गाजवू लागले. त्यातलेच एक म्हणजे नागेंद्र सिंह नागोद. गेल्या 35 वर्षांपासून सतना जिल्ह्याची सत्ता यांच्या हातात. आता काका आमदार म्हणल्यावर पुतण्या रुपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा ते राहत असलेल्या परसमनिया गावात दहशत पसरवायचे. परसमनिया म्हणजे विंध्य पर्वतावर असलेले एक सुंदर गाव. या परिसरात नागोद घराण्याची जवळपास 1000 एकर शेती आहे. गावात काही झालं तरी लोक निवाड्यासाठी परसमनियाच्या गडीवरच जातात. याच परिसरात बाबा राजांनी अनेक गुन्हे केल्याची चर्चा कायम होते. त्यांची तक्रारही अनेकदा झाली, पण बाबा राजांवर कारवाई होत नव्हती. पोलीस पकडायला आले की चाचा विधायक हे हमारे हे ऐकून निघून जायचे. 2001 मध्ये बाबा राजांचं लग्न झालं जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या योगिता सिंह यांच्याशी. लग्नानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पत्नी योगिता सिंह यांना परसमनिया गावचं सरपंच बनवलं. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा. सुरुवातीची काही वर्ष चांगली गेली. बाबा राजा आणि योगिता सिंह यांना एक मुलगाही झाला. अशातच 2017-18च्या दरम्यान बाबा राजा यांची ओळख सतना जवळच्या उमरी गावात राहणाऱ्या सुनीता सिंह परिहार हिच्यासोबत झाली. सुनीता सोशल वर्कर म्हणून काम करायची. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघेही सतना शहरात घर घेऊन लिव्ह इन मध्ये राहायला लागले. बाबा राजा यांनी सुनीताला एक हॉटेलही सुरू करून दिलं. पण काही दिवसात ते बंद पडलं. बाबा राजा कित्येक दिवस घराच्या बाहेर असायचे. त्यांच्या वागण्यातही बदल झाला होता. मग एक दिवस योगिता यांना सुनीता परिहार बद्दल माहिती मिळाली. त्यांनी याबद्दल बाबा राजा यांना विचारलं. पण तेव्हा या जोडप्यात चांगलाच वाद झाला. दोघांची भांडणं वाढत गेली. राजघराण्यात 2 लग्न चालतात. नागोदच्या राजघराण्यात ती परंपरा सुद्धा. पण बाबा राजा आणि सुनीता यांच्यात अनैतिक संबंध असल्यानं हे नातं राजपरिवारातल्या कोणालाच मान्य नव्हतं. पण बाबा राजा कोणाचेही ऐकत नव्हते. ते सुनीताला गडीवर आणण्यासाठी हट्ट करायचे. पण त्यांचे वडील कांतीदेव सिंह यांच्या विरोधामुळे ते शक्य नव्हतं. 2021 साली कांतीदेव सिंह यांचं निधन झालं. सगळे रस्ते मोकळे असल्यानं बाबा राजा यांनी काहीच वर्षात सुनीताला गडीमध्ये आणलं आणि दोघं गडीमध्येच सोबत राहायला लागले. योगिता सिंह यांना या सगळ्याचा राग यायचा. पण नवऱ्यासमोर त्यांचं काही चालत नव्हतं. एकाच घरात राहत असल्यानं दोघींमध्ये नेहमी भांडणं व्हायची. काही बातम्यांनुसार सुनीता योगिता सिंह यांना मारहाण करायला लागली. बाबा राजा तिला हे करण्यासाठी प्रोत्साहित करायचे. या गोष्टी सहन झाल्या नाहीत म्हणून योगिता सिंह यांनी हा विषय आपल्या माहेरी सांगितला. त्यांचं माहेर सुद्धा राजघराण्याशी संबंधित, त्यामुळे त्यांनी या प्रकाराची फार वाच्यता केली नाही. पण बाबा राजांना समजावून सांगितलं. पण याचा काहीही उपयोग झाला नाही. राजा पूर्णपणे सुनीताच्या इच्छेनुसार वागायला लागले. याचाच फायदा सुनीताने हळूहळू एकेका गोष्टीवर ताबा मिळवत घेतला. तणाव एवढा वाढला की महाराणी असलेल्या योगिता सिंह यांना गडीतून बाहेर काढण्यात आलं. योगिता यांच्या घरच्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांमध्ये तक्रार दिली. तेव्हा पोलीस प्रोटेक्शनमध्ये योगिता यांना गडीमध्ये सोडण्यात आलं. पण त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की सुनीताने पुन्हा योगिता यांना घराबाहेर काढलं. त्यामुळे त्यांना गडी सोडून नागोद किल्ल्यावरच्या घरात राहावं लागलं. हे सगळं सुरू असताना सुनीताने योगिता यांच्या नावावर असलेल्या पेट्रोल पंपावर आपला ताबा मिळवला. तेव्हाही वाद झाला, ज्यामुळे ऑइल कंपनीने पंप स्वतःच्या ताब्यात ठेवला. पण बाबा राजा यांनी पॉलिटिकल कनेक्शन वापरून तो सुनीताच्या नावावर ट्रान्सफर करून घेतला. ज्यानंतर
तिथला सगळा कारभार सुनीताच बघायला लागली. थोडक्यात राजघराण्यातला तणाव प्रचंड वाढला होता. पण या तणावाने टोक गाठलं 11 जूनला. योगिता सिंह यांच्या आई नरेंद्र कुमारी सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार 11 तारखेच्या दुपारी योगिता, त्यांच्या आई आणि योगिता यांचे सैन्यात असलेले बंधू नागेंद्र सिंह राठोड आणि योगिता यांचा मुलगा परसमनिया गडीवर पोहोचले. तिथे पोहोचल्यावरच बाबा राजा यांनी योगिता यांना मारहाण करायला सुरुवात केली. पण त्यांचे भाऊ आणि मुलगा मध्ये पडले आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका रूममध्ये सगळेजण बोलत बसले. तोडगा काढायचा प्रयत्न सुरू झाला, पण वाद वाढला आणि अगदीच टोकाला गेला. तेव्हा बाबा राजा यांनी योगिता सिंह यांना रूम मधून बाहेर काढलं, ढकलून दिलं. हे बघून बंगल्यातले काही लोक आणि योगिता सिंह यांचे नातेवाईक बाबा राजा यांच्या अंगावर धावून गेले. राडा सुरू झाला आणि तेवढ्यात गोळीचा आवाज घुमला. नरेंद्र कुमारी सिंह यांच्या दाव्यानुसार 9 राऊंड फायर झाल्या. सुनीता परिहारने .22 बोरच्या रायफलमधून गोळ्या झाडल्या होत्या. त्यातल्या काही गोळ्या गडीत इतर ठिकाणी लागल्या, ज्यामुळे फोटोच्या फ्रेम फुटल्या, काचांचा खच पडला. पण एक गोळी योगिता सिंह यांच्या पोटात लागली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्यानं त्यांना संजय गांधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना विंध्य हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तिथं त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली आणि गोळी बाहेर काढण्यात आली. या सगळ्या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली, ज्यानंतर पोलिसांनी सुनीताला अटक केली. तिने गोळीबार करण्यासाठी वापरलेली रायफल सुद्धा जप्त केली. पण सुनीताचा पोलीस स्टेशनमध्ये पायावर पाय टाकून कोल्ड्रिंक पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. योगिता यांच्या आईने पोलीस बाबा राजा यांच्या दबावात येऊन सुनीताला रॉयल ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप केला. सोबतच त्या हे सुद्धा म्हणाल्या की बाबा राजा यांनी सुनीताला गोळीबार करण्यासाठी सांगितलं होतं. आम्ही पोलिसांना सांगितलं, पण त्यांनी बाबा राजांना अटक केली नाही. या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला 13 जूनला. राजघराण्याच्या गडीत काय घडलं याचे 3 व्हिडिओ व्हायरल झाले. एका व्हिडिओत बाबा राजा मार खाताना दिसतायत. फुटलेल्या फ्रेमच्या काचा घेऊन त्यांच्या डोक्यात वार करण्यात आलेत. यात योगिता सिंह आपल्या भावाला आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीला बाबा राजांना मारण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत गडीच्या गॅलरीत रक्ताचा सडा पडलेला दिसतोय, काचेचे तुकडेही दिसत आहेत. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर झालेली तोडफोड दिसून येते. बाबा राजा यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन योगिता आणि त्यांच्या भावांविरुद्ध हत्येचा प्रयत्न करणं, घर आणि पंपावर तोडफोड करणं या आरोपांखाली तक्रार दाखल केली. त्यांच्या मते योगिता आणि त्यांचे भाऊ जबरदस्तीने गडीमध्ये शिरून मारहाण करत होते. हे सगळं सुनीता आतून बघत होती. ते तिलाही मारायला जाणार होते, म्हणून तिने आत्मरक्षणासाठी गोळीबार केला. राजघराण्यातला विषय असल्यानं आपण शांत होतो, पण योगिता यांच्या माहेरच्यांनी सगळी माहिती जगासमोर आणल्यानं हे व्हिडिओ व्हायरल केल्याचं बाबा राजा यांनी सांगितलं. त्यांनी असाही दावा केला की सुनीता आणि आपल्यात प्रेमसंबंध नाहीत, ती आपली बिझनेस पार्टनर आहे. पण पोलिसांनी गोळीबार करून आलेल्या सुनीताला दिलेली प्रिन्सेस ट्रीटमेंट सध्या चर्चेचा विषय आहे. सोबतच हा सगळा राडा संपत्तीच्या वादातून सुरू असल्याची चर्चा आहे. काही बातम्यांनुसार आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतरच योगिता सिंह या त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. साधारण 3 वर्षांपासून त्या माहेरी राहत होत्या. नागोदच्या राजघराण्याची अब्जावधींमध्ये संपत्ती आहे, जमीन आहे. या संपत्तीचा एकुलता एक वारस योगिता यांचा मुलगा आहे. त्यामुळेच योगिता गडीवर आल्या होत्या आणि त्यातूनच हा राडा झाला अशी चर्चा आहे. पण आता या प्रकरणात दोन्ही बाजूंनी FIR दाखल करण्यात आल्यात. त्यामुळं तपासात काय समोर येतं, कुणी कुणावर कशासाठी हल्ला केला याचं सत्य राजघराण्यातल्या लव्ह ट्रायंगलचं गूढ सोडवणार आहेत एवढं नक्की.